नमस्ते, किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्याचं परत एकदा मनापासून स्वागत आहे। आज अशी अंड्याची भुर्जी बनवणार आहे, तेही हिरव्या मिरचीची करणार आहे। तर काही तर 2-3 कांदे मी कापून घेतलेले आहेत। इथे एक टोमॅटो घेतलेला आहे कापून मोठा, आणि बऱ्याच हिरवी मिरची घेतलेली आहे। मी 5-6 हिरव्या मिरच्या बारीक एकदम कापून घेतलेल्या आहेत। 3 अंडे घेतलेले आहेत। चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, इकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि मी 1-2 वगराळे तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं आपलं मस्त कडकडीत गरम झालेलं आहे। तर आपण 1 चमचाभर जिरे टाकून घेणार आहे। जिरे चांगले तडतडले की आपल्याला टाकायचं 1 मिरची आणि कांदा टाकून द्यायचा। आणि कांदा छान असं खरपूस होईपर्यंत चांगला मस्त तळून घ्यायचंय आपल्याला। मस्त जशी आपण नाही का स्टॉलवर वगैरे खातो अंडा भुर्जी, अंडा पाव भुर्जी नाही का, असते सेम तशाच प्रकारे आज आपण भुर्जी बनवणार आहे। कांदा चांगला आपल्याला मऊ करायचा आहे, जास्त करपवायचा पण नाहीये। कांदा थोडासा आपण परतून घेऊया। बघा, कांदा टोमॅटो चांगलं मस्त असं परतून घेतलेला आहे मी। तर आता टाकूया आपण 1 अर्धा चमचा हळद टाकणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचंय आपल्याला। तर आपल्याला एक अंडे फोडून घ्यायचे। मस्त अशी झटपट होणारी रेसिपी आहे, सगळ्याला आवडेल अशी। अंड्याची भुर्जी घरी बनवली, पाव आणले तरी चालतात, चपाती सोबत किंवा भाकरी सोबत तुम्हाला जसं खायचंय तसं तुम्ही खाऊ शकतात। आपण चांगलं ह्याला परतून घेणार आहे। समजा गडबडी घाई मध्ये जर तुम्हाला एखादी भाजी बनवायची असेल तर भाजीला नसतं आणि भाजी व्हायला वेळ पण लागतो, तर आपण हे 4-5 कांदे कापले की आपली एकदम झटपट 10 ते 15 मिनिटात होणारी ही अंड्याची भुर्जी आहे। तर छान आपल्याला आता हिला थोडस परतून घ्यायचं आहे। थोडीशी वरून कोथिंबीर टाकणार आहे। आता या अंड्याची भुर्जी आपण चांगली परतून घेणार आहे। बघा, बघू शकता इकडे छान अशी मस्त सुटी सुटी करायची आपल्याला ही भुर्जी। असं पूर्ण असं फडफडीत करायचं एकदम। असे थोडेसे अंडे टाकले आपण जी त्याच्यामध्ये ही होतात गुठळ्या होतात त्या सगळ्या अशा मोडून अशी छान फडफडीत करायची। सगळ्याचा अंड्याचा वल्लावा आहे ते काढायचं, म्हणजे अंड्याची चटणी आपल्याला खायला छान लागते। असा ओलावा असेल ना तर मग थोडस काय होतं, वास येतो, वशा वशा आपल्या अंड्याचा वास येतो तसा तो वास येतो। तर अशी छान अशी आपण तेलामध्ये चांगली भुर्जी आपली परतली ना तर अजिबात वास वगैरे अजिबात येत नाही, सगळ्यांना आवडते। तर आता आपण चांगली हिला थोडीशी आणखीन परतून घेणार आहे। हे बघा, 1-5 मिनिट छान असं त्याला मी परतून घेतलेलं आहे। एकदम छान अशी सुटसुटीत झाली, जशी आपण स्टॉलवर खातो अंडा भुर्जी पाव सेम तशीच मी बनवलेली आहे। तर बघू शकता, हे बघा एकदम मस्त असं सुटसुटीत झालेली आहे आणि खाण्यासाठी आपली गरम गरम भुर्जी खाण्यासाठी एकदम रेडी झालेली आहे, तयारच झालेली आहे मैत्रिणींनो। तर मग आजचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा। आवडला असेल तर 1 लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटू अशाच एक छानशा छोट्या रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।